थेट जाऊया पत्रकार परिषदेत, ज्या ठिकाणी संजय राऊत बोलतायत. काय म्हणताय नाशिक? मला आनंद आहे तुमच्याकडे आल्याचा ना. तब्येत काय म्हणते राऊत? आता समोर आहे मी. तब्येत काय म्हणते? बरी आहे. काम तर सुरू केलं पाहिजे. गेले वर्षभर थोडस शांत होतं सगळं, बाहेर पडता येत नव्हतं. आम्ही पडत होतो, पण आम्ही गेलो का लोकांना भीती वाटते, गर्दी होते. पण नाशिक पासून काम सुरू केलंय. महानगरपालिका येतील, राजकीय वातावरण बदललेलं आहे, तयारी वेगळी केली होती आणि तर नव्याने परत तयारी करावी लागेल. पण यंदाची तयारी नाशिक महापालिका डोळ्यापुढे ठेवून शिवसेना इंडिपेंडेंट असेल का महाविकास आघाडी? भगवा फडकणार एवढंच मी सांगू शकतो. पण साहेब, गेली 4 वर्ष झाले शिवसेनेतल्या नेत्यांमध्ये काही बदल झाला नाही. महापालिकेतले गटनेते असतील, शिवसेना विरोधी पक्षनेते असतील, 4 वर्ष झाले, बाकीच्यांना संधी दिली गेली नाही. याबाबत काय सांगणार? कोणी तक्रार नाही केली माझ्याकडे अजून अशी. म्हणून बदल आमच्या पक्षामध्ये ते कोणाची तक्रार नाहीये. पक्षातली नाही, पण कार्यस्वरूप पद्धती. आता निवडणुका झाल्यावर बघू. निवडणुका तर होऊ द्या, पण संघटनेमध्ये आता हळूहळू काही वेगळे विचार, वेगळे प्रवाह आम्ही सुरू करतो आहोत. ते आता इथून गेल्यावरती मी पक्षप्रमुखांशी बोलेन. गेल्या 15 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीची पहिली बैठक झाली. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांची त्यांनी स्वबळाचा नारा दिला आणि त्यांनी भूमिका जाणून घेतली. त्यावेळेस ते म्हणे की आपण स्वतंत्र लढायला. ठीक आहे, पण हा निर्णय शेवटी मुंबईत येऊन जे प्रमुख लोक, नेते आहेत त्यांच्या बैठकीत ठरेल. साधारण आम्ही असं ठरवलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकत्र लढायच्या. एकत्र लढल्यामुळे काय निकाल लागतो हे आपण परवाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अनुभवलंय. 3 पक्ष एकत्र आले, एकत्र निवडणुका लढल्यामुळे नागपूर पासून पुण्यापर्यंत जे थेट मतदान झालं, थेट लोकांचा कौल दाखवणार, पदवीधर आणि शिक्षक फार काळजीपूर्वक मतदान करतो. या मतदारांनी जो कौल दिला ही आम्ही जनतेची नाडी समजतो. हवा कशी बदलते आणि कुठल्या दिशेने वाहते. काही जे भाजपचे नेते म्हणत होते की आम्हाला लोकमताचा पाठिंबा नाही, जेव्हा बहुमताचा आकडा एकत्र होतो ते लोकमतच असतं. त्यानंतर थेट लोकांमधून निवडून झालेली ही पहिली निवडणूक आहे. शिक्षक आणि पदवीधर, त्याच्यामध्ये ह्यांचे किल्ले साप कोसळून जे यांची म्हणतो ना मोनोपॉली, की नागपूरची पदवीधर किंवा पुण्याचा पदवीधर हा आम्हालाच मतदान करणार, जातोय कुठे. पण नागपूर आणि पुण्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या परंपरागत बालेकिल्ल्या, जिथे आतापर्यंत इतरांना शिरकाव करायला सुद्धा वाव नव्हता, त्या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. 4 म्हणा. तर हे चित्र जे आहे स्पष्ट दाखवते की महाराष्ट्राच्या जनतेचा कौल हा गेले वर्षभर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करते त्या सरकारच्या बाजूने. त्याच्यामुळे आमची भूमिका आहे प्रमुख नेत्यांची की स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः महानगरपालिका प्रमुख, तिथे सुद्धा आपण एकत्र निवडणुका लढल्या तर हाच निकाल आपल्याला मिळेल. आता स्थानिक कार्यकर्ते असतात, पदाधिकारी असतात, त्यांची भूमिका वेगळी असते. पण आम्ही एकत्र बसू, निर्णय घेऊ. आता मुंबई महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिला क्रमांकाचा पक्ष शिवसेना आहे. नाशिकमध्ये आम्ही 2ऱ्या क्रमांकावरती आहोत, पण महाविकास आघाडीचा हिशोब केला तर शिवसेना पहिला क्रमांकावर आहे.
मग काँग्रेस किती आहेत, राष्ट्रवादी किती आहेत हे मी आकडे सांगणार नाही, पण आमच्या खूप खाली आहेत. पण सगळ्या ठिकाणी सगळ्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखून ही बेरीज करावी आणि निवडणुका लढवाव्यात असं आमचं एक ठरलेलं आहे. पण भाजपने मिशन मुंबई चालू केले, हैदराबाद पॅटर्न मुंबईमध्ये राबवण्याचा एक त्यांनी प्लॅन केलेला आहे. आता हैदराबादमध्ये त्यांना ओबीसी मिळाले, मुंबईत कोण ओबीसी ते कुठल्या पक्षातून निर्माण करतात ते बघावं लागेल. मध्यंतरी असं एक चर्चा आहे की कदाचित मनसे जाऊ शकतं. जाऊ द्या, कोणीही कोणाबरोबर गेलं तरीही मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेकडेच राहील. सध्याच्या स्थितीमध्ये काही बदल होणार नाही. मी नाशिकला पण आता बोलतोय, पुढला नाशिकचा महापौर हा शिवसेनेचाच असेल. सर प्रथम आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांचं विधान होतं की फडणवीस मला सातत्याने पत्र पाठवत असतात. वेळ नसल्यामुळे मी ते वाचत नाही, परंतु त्यांच्या काही अडचणी असेल त्या मला समजतात आणि मी त्या सोडवत असतो. पण मुख्यमंत्री जरी पत्र बघत नसतील ते संपादक म्हणून आम्हाला खूप मोठी बातमी मिळू शकते. अनेकदा असं घडतंय की आपणही म्हणता की मी फडणवीसची मुलाखत घेणार, त्यांच्याकडूनही म्हणतात की आम्ही सेनेबरोबर सत्तेत तयार आहोत. म्हणजे कुठेतरी मनात असलेलं प्रेम अधूनमधून पडून येतच असतं. तर आपल्याकडून अपेक्षा आहे फडणवीस जे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवतात ते पत्र आपणही कधीतरी बघत चला. एखादं पत्र त्यामध्ये असं देखील असू शकतं, हे मेरा प्रेम पत्र पढ़कर तुम नाराज ना होना, तुम मेरी जिंदगी हो, तुम मेरी बंदगी हो. असं 1 वर्षात कुठलंही पत्र आलेलं मला दिसत नाहीये आणि यापुढे सरकारचं 1 वर्ष झाल्यानंतर अशी पत्र येणं बंद झालं असेल. राऊत साहेब, प्रणव मुखर्जींच्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की 2004ला जर ते पंतप्रधान झाले असते तर 2014 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला नसता. या संदर्भात त्या संदर्भात मी कसं काय मत व्यक्त करू? प्रणव बाबू नक्कीच मोठे नेते होते. काँग्रेस पक्षामधले जे प्रमुख नेते होते त्याच्यामध्ये प्रणव बाबूंचा नंबर खूप वरचा होता. तेव्हा ही भावना अनेकांची होती तशी, हे सत्य असलं तरी शेवटी हा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यायचा असतो. मला एखादी गोष्ट व्यक्तिगतरित्या वाटते, मला अमुक गोष्ट व्हायची म्हणून मी ठरवू शकत नाही. हा निर्णय पक्ष घेतो आणि पक्षाला एक शिस्त असते. खासदार मुंबईत राजेंद्र गावित यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला नाही मला माहित नाही त्याची. सर मुंबईत समजा तशी वेळ आली तर आघाडीमध्ये मनसेलाही समाविष्ट करून घेण्याबाबत काही पावलं उचलली जातील. तुमच्याकडे जशी माहिती असेल तर माझ्याकडे द्या. प्रफुल्ल पटेलांनी आज एक लेख लिहिली आहे काँग्रेसच्या काळामध्ये किंवा काँग्रेसने पवार कुठे लिहिलाय तो लेख? आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त. कुठे लिहिलंय? आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकमतमध्ये आलेला आहे. सामनात पडायचं. त्यांचं काय म्हणणं आहे? की पवारांवरती काँग्रेसने अन्याय केलाय. हे मी वारंवार म्हणत आलो. शरद पवार हे या देशातले गेल्या 25 वर्षापासूनचे असे नेते आहेत की त्यांना पंतप्रधान पदाची संधी या आधीच मिळायला पाहिजे. आज त्यांचं वय जे आपण म्हणता 80 वर्ष वगैरे झाले, असे मोठे नेते जे आहेत पवारांसारखे अखंड सक्रिय लोकात राहणारे, ते वयाच्या बंधनात अडकून पडत नाही. वयाच्या वेड्या त्यांना थांबवत नाही. ते धावत असतात, पळत असतात. देशाचं नेतृत्व करण्याची सगळ्यात जास्त क्षमता असलेले नेते कोणते असतील सध्याच्या काळात राजकारणात, तर ते फक्त शरद पवार. पण शरद पवारांचं कर्तृत्व हे त्यांच्या प्रवासातला सगळ्यात मोठा अडथळा ठरला. कमी कुवतीच्या लोकांना शरद पवारांचं कर्तृत्वाची कायम भीती वाटत राहिली आणि म्हणून उत्तरेकडल्या नेत्यांनी शरद पवारांना कायम अडथळे टाकण्याचं काम केलं. शरद पवार केव्हाच प्रधानमंत्री व्हायला पाहिजे, पण होऊ द्यायचं नाही या एका द्वेषापाठी
देशवापोटी पवारांना कायम रोखण्यात आलं. सर, संजय निरुपम जे आहेत त्यांनी ट्विट केलंय का मला की माहिती काँग्रेसला संपवण्याचा मला प्रस्ताव माहिती कोणाला काँग्रेस हा पक्ष असा आहे 150 वर्षापासून हा काँग्रेस पक्ष या देशामध्ये काम करतो आहे. कोणी कोणाला संपवत नाही. 2 खासदार असलेला भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आहे आणि सर्व शक्तिमान आहे हे मान्य केलं पाहिजे. तो कोणी कोणाला संपवत नाही. कधी काळी काँग्रेसनंही भाजपला संपवलं होतं, जनसंघाला संपवलं होतं. पक्षाचा नेता आपल्या पक्षाला कोणती दिशा दाखवतो आणि कसं नेतृत्व करतो त्याच्यावरती त्या पक्षाचं अस्तित्व आणि भविष्य ठरत असतं. सर, ते पवार साहेब युपीएच्या अध्यक्ष होण्यासंदर्भात चर्चा चालू आहे, त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? आम्हाला आनंदच वाटतो. पण ती कृती जेव्हा प्रत्यक्ष उतरेल तेव्हा पाहू. या क्षणी युपीएच्या चेअरपर्सन सोनिया गांधी आहेत आणि त्यांनी ते पद सोडल्याची माहिती माझ्याकडे नाही. पण नक्की दिल्लीमधल्या राष्ट्रीय स्तरावरच्या मोठ्या वर्तुळामध्ये ही चर्चा कायम सुरू असते एवढंच मी सांगेन. सोनिया गांधींच्या प्रकृतीविषयी बातम्या येत असतात, इतर काही काँग्रेस पक्षातल्या बातम्या येत असतात. अशा वेळेला युपीएचं नेतृत्व अन्य कोणी करावं काय ह्याच्यावर फक्त चर्चा होत असते. निर्णय घेण्याचं काम जे आहे अद्याप झालेलं नाही आणि ते निर्णय घ्यायची जी हे आहे प्रक्रिया जी आहे ती एका दुसऱ्या पक्षाकडे नसते. आता युपीएमध्ये अनेक पक्ष आहेत. शिवसेना का युपीएमध्ये नाही, त्याच्यामुळे अद्याप आमचा त्या निर्णयाशी काही संबंध नाही. पण महाराष्ट्राचा नेता जर युपीएचा चेअरमन झाला हवंच आहे आपल्याला. सर, मध्यंतरी एक दबावाचा भाग म्हणून सेनेच्या नेत्यांची ईडी चौकशी झाल्या. त्याच्यामध्ये मुंबईच्या पत्रकारांपुढे आपलं एक असं विधान होतं, कदाचित मला ईडीची नोटीस येऊ शकते. पण त्याच्यानंतर त्या संबंधितांनी म्हणजे केंद्र सरकारने आपल्याला ईडीचा दबाव टाकण्याचा प्रयत्न सोडून दिलेला दिसतो. ही भाजपाची माघार समजायची का? आता हे मी कसं काय सांगू. पण आणि जर राऊतांना जसं घाबरतात तसंच मग इतर बाकीच्या सेनेच्या नेत्यांना भाजप का घाबरतो? राऊतांना म्हणण्यापेक्षा शिवसेना म्हणतो मी. शिवसेनेची भीती ही कायम आहे आणि राहील. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं वागू नये, गुलाम असल्यासारखं वागू नये. याच्यातून देशाची व्यवस्था स्तंभ हे खिळखिळे होते. आज दुर्दैवानं असं दिसतंय की केंद्राला हवंय त्याच पद्धतीनं या तिन्ही संस्था काम करतात. त्याच्यामुळे या संस्थेची प्रतिष्ठा आणि महत्त्व कमी झालं. भारतीय जनता पक्षाच्या आसपास असलेल्या 100 ते 120 लोकांची यादी माझ्याकडे आहे. मी त्यांना पाठवणार आहे. मी मागे कळवलं आहे. त्यांना ताबडतोब ईडीने समजण्याचा वॉरंट पाठवायला पाहिजे आणि अटक केली पाहिजे. अशा प्रकारचे आर्थिक गुन्हे या लोकांनी केलेले देशासंदर्भात. पण त्यांच्याविषयी ईडीची पावलं पडत नाहीत कारवाईच्या दिशेने. पण जे आपले राजकीय विरोधक आहेत त्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी, भीती निर्माण करण्यासाठी या ईडीचा वापर केला जातो. हे सर्वस्वी चुकीचं आहे. कधी शरद पवार साहेबांचं नाव येतं काही संबंध नसताना, त्यांना नोटीस पाठवली जाते आणि मग लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा माघार घेतली जाते. आमचे प्रताप सरनाईक यांना सुद्धा त्या बाबतीत त्रास दिला गेला किंवा जातोय. अजून काही नावं येतील असं म्हणतात. येऊ द्या ना. तुम्ही तुमची सगळी हत्यारं वापरा. महाराष्ट्राच्या सरकारचा बालही बाका होणार नाही. अशा प्रकारची हत्यारं वापरून जर तुम्ही महाराष्ट्रात सरकार स्थापन करू या भ्रमात असाल तर त्या भ्रमाचा भोपळा फुटला असं समजा. मुख्यमंत्री असतील किंवा आम्ही सगळे असू, अशा पेचात आम्ही अडकणार नाही आणि तुम्हाला शरण जाणार नाही. आम्ही लढणार आहोत. तर आमदार प्रताप
सरनाईक यांच्या घरी एका पाकिस्तानी नागरिकाचं क्रेडिट कार्ड सापडल्याची चर्चा आहे या सगळ्या चौकशी दरम्यान. कितपत खरं आहे? नाही, चर्चा आहे ना, अधिकृतपणे सांगावं ना येऊन समोर. असं काय असे प्रताप सरनाईक आमचे आहेत ते उत्तर द्यायला समर्थ आहेत. सर, किसान आंदोलन के बारे में क्या कहेंगे? वामपंथी और आईटी ने जो रिपोर्ट दिया है वामपंथियों के बारे में, उन्होंने किसान आंदोलन हाईजैक किया है, ऐसा नहीं, कोई किसी ने आंदोलन हाईजैक नहीं किया है. पंजाब हरियाणा के किसान है, आप जाकर देखिए. ये आंदोलन को बदनाम करने की साजिश है, ये हमेशा होती है. सरकार उस आंदोलन में अब तक फूट नहीं कर सकी, उसमें स्प्लिट नहीं कर सकी. क्या है उसमें? कभी उनको खलिस्तानी कहेंगे, कभी पाकिस्तानी कहेंगे, कभी और कुछ कहेंगे. वो किसान है और उनको पूरा देश का समर्थन है. तर या आंदोलनाचे दूरगामी परिणाम काय होईल? काय होऊ शकतो? या आंदोलनाचे दुर्गामी परिणाम इतकेच होतील, हळूहळू देशातलं वातावरण हे पेटत जाईल. ही ठिणगी पडलेली आहे. सरकारनं शेतकऱ्यांचं ऐकायला हवं. एक पावलं दोन पावलं मागे गेल्यानं सरकारच्या प्रतिष्ठेला काही धक्का बसत नाही किंवा सरकार शरण गेलं असं कोणी म्हणत नाही. अनेकदा कायद्यामध्ये बदल होतात, घटनेमध्ये बदल झालेले आहेत. घटना डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली, नरेंद्र मोदींनी लिहिलेली नाही किंवा अमित शहानी लिहिलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही जो कायदा केलाय पार्लमेंटला तोच ब्रह्मवाक्य असं होत नाही. तोच कायदा आपण परत पार्लमेंटला घेऊन या, त्याच्यावर चर्चा घडवा आणि त्यातून आपल्याला शेतकऱ्यांच्या हिताचा काय मार्ग काढता येईल ते आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया. यालाच लोकशाही म्हणतात. तुम्ही जर ती मानत नसाल तर आणीबाणी यापेक्षा वेगळी नव्हती. कायदा मागेच घ्यावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांची. पण कायदा मागेच घ्यावा याला तुम्ही सहमत आहात का? कायद्याची पुनर्बांधणी करावी अशी तुमची मागणी आहे? कायदा मागे घ्यावा असं ते का म्हणतात हे समजून घ्या ना. हे कोणी समजून घ्यायचं? जेव्हा इतक्या मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावरती उतरून थांबलाय थंडी पावसामध्ये, त्याच्यावर तुम्ही अश्रुधुराचा मारा करताय, पाण्याचे फवारे सोडताय, तरी ते 1 इंचही मागे हटायला तयार नाही. अशा वेळेला तुम्ही शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकत नसाल तर तुम्ही कसले लोकनेते? तर आता आपण म्हटलं की शरद पवार यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही, नेमकं कोण आडवं येतो? हे सगळ्यांना माहिती आहे. हे आजचं नाही आहे ना प्रकरण, हे नरसिंहरावांपासूनचं प्रकरण आहे. नरसिंहराव जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांची इच्छा नव्हती होण्याची. ते निवृत्त होऊनच चालले होते. आम्ही सामनात लिहिलंय, ते गावालाच चालले होते ना, रामटेकला निवडणूक लढवायची. त्यावेळेला शरद पवार हे महाराष्ट्रातून दिल्लीत गेले ते फक्त प्रधानमंत्री होण्यासाठी. आणि तेव्हा जर काँग्रेस संसदीय दलामध्ये जर निवडणूक घेतली असती, मतदान घेतलं असतं खासदारांचं, तर 80% खासदारांनी शरद पवार यांच्या बाजूनं मतदान केलं असतं. अशा प्रकारचं वातावरण तेव्हा दिल्लीमध्ये होतं. शिर्डीमध्ये जी वस्त्रसंहिता आता जी लागली गेलेली आहे, तुम्हीच एका लेखात मागे म्हटलं होतं की बाबा शिर्डीतनं निघून गेले, तरी या वस्त्रसंहितेविषयी तुम्हाला काय वाटतं? त्याचा इन्कार केलाय सरकारने मला वाटतं त्या संदर्भात. असं काही नाहीये. कपड्यांवरती काय देवाची भक्ती अवलंबून नसते, कोणी कोणते कपडे घातलेत किंवा काय, मला असं वाटत नाही. आपल्याकडे फार असतं. शेवटी प्रत्येकाच्या भावना आहेत. पण हे काय, हा का सरकारी आदेश नाहीये, हा शासकीय आदेश नाहीये. सरकारने कर्मचाऱ्यांसाठी गणवेशाचा ड्रेस कोड ठरवलाय. जर कर्मचाऱ्यांना गणवेश ठरवला असेल तर त्यात काय चुकलंय? विश्वस्त संस्था आहे, त्यांनी काही निर्णय घेतले असतील, त्याच्याचे तुम्ही महाविकास आघाडीचा हा निर्णय वगैरे कसं काय म्हणता? राज्य सरकारने नाही, राज्य सरकारने ड्रेस कोड ठरवलाय. काय सूट टाय तर नाही ना, बंद गळ्याचा कोट तर नाही ना. काही आपल्या संस्कृतीनुसार धर्मानुसार जर काही त्यांनी ठरवलं असेल
तर ठीक आहे ना, त्याच्यावर चर्चा होऊ शकते फार. महिलांना स्लीपर मनाई केली आहे, हिलच्या सँडल्स मनाई केली बघा आहे. हा विषय तुम्ही मला कसं काय विचारता, तुम्ही तिथे जाऊन विचारला पाहिजे हा विषय. मला हा विषय पूर्ण माहिती नाही, कारण मी या गोष्टीवर लक्ष देत नाही आणि देऊ नये. लोकांनी भक्ती करावी, आनंद घ्यावा. राऊतसाहेब, महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि अजूनही आयोग असेल किंवा जी महामंडळं असतील त्याच्यावर पदाधिकारी, जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत किंवा यांच्या नियुक्त्या झालेल्या नाही. होतील हळूहळू आता नवीन वर्षामध्ये. मधला संपूर्ण काळ हा कोविडशी लढण्यात गेला. संपूर्ण यंत्रणा, प्रशासन, तिन्ही पक्ष, मंत्री, कार्यकर्ते, तिन्ही पक्षांचे पदाधिकारी हे किमान 8 ते 9 महिने याच चक्रव्यूहात अडकून पडले. आता हळूहळू त्यातून बाहेर पडत आहेत. त्या संदर्भात 3 पक्षांच्या बैठका होत आहेत. कोणी काय घ्यावं, कशा प्रकारे घ्यावं या संदर्भात निर्णय होत आहेत. मला वाटतं नवीन वर्षात हे सगळं संपून जाईल. हा शेवटचा महिना या मावळत्या वर्षात. सर, सध्या कोविडच्या संदर्भात लसचा खूपच बोलबाला आहे. लसीबद्दल खूपच उत्सुकता आहे. आता लस तर इथे नाशिकला तर बनत नाही. भाजपवाले कायम सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, कायम रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात. करू द्या. त्यांचा बंदोबस्त करण्याकरता आपल्याकडे काही विशेष, काही लस, काही इंजेक्शन नाही, ते आमच्याकडे बांबू आहे. विधान परिषदेचं आता सगळं उघडं आढळलं आहे आणि नाशिकचे आमदार काही उमेदवार आहे, परंतु अजून आदेश आला नाही. येईल ना. राज्यपालांच्या भूमिकेवर काय वाटतं? राज्यपालाच्या भूमिकेवर काही नाही. आमचा विश्वास घटनेवर आहे. मंत्रिमंडळानं शिफारस केलेली नावं घटनेनुसार राज्यपालांना स्वीकारावी लागतात. किती वेळेत त्यांनी असं काही वेळ आहे का? योग्य वेळ येईल ना. आता आम्ही एक वेळ ठरवली आहे, बघू. तर पण याला लागून एक असा प्रश्न होता की दिवसेंदिवस राज्यपालांचा हस्तक्षेप हा सरकारच्या कामात वाढत चाललेला आहे. राज्यपालांचा हस्तक्षेप अजिबात नाही. राज्यपाल करण्याचा प्रयत्न करत असतील, पण जे या मुख्यमंत्र्यांना ओळखतात, उद्धव ठाकरे यांना, ते कोणत्याही प्रकारचा कसलाही असंसदीय घटनेच्या बाहेरचा हस्तक्षेप उद्धव ठाकरे होऊच देत नाही. आपण म्हणाला की पुढचा महापौर हा शिवसेनेचा, नाशकातला पुढचा महापौर शिवसेनेचा असेल. आपल्या विधानाने आपल्या डाव्या उजव्या बाजूला जी मंडळी बसलेली आहे त्यांच्या जीवाची घालमेल अजिबात नाही. नक्की नंबर कोणाचा लागेल? नाही, ते आम्ही ठरवू ना. पक्षप्रमुख ठरवतील. त्यापूर्वी जिल्हा प्रमुख आता विजय करंजकर विधान परिषदेवर जातील, त्या अनुषंगानेही निकष काय असतील, समजा बदलायचे असतील तर? ते आम्ही पक्षातल्या 4 भिंतीत ठरवू आणि तुम्हाला माहिती देतील त्यासाठी. चला. अशी चर्चा आहे की आता म्हणजे त्यासाठी देखील लॉबिंग सुरू झालं आहे. नाही, शिवसेनेत लॉबिंग चालत नाही. महाराष्ट्र सरकारची आर्थिक तिजोरी जी आहे ती थोडी काही प्रमाणामध्ये कमकुवत झालेली आहे. बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक खर्चामध्ये जो काही आहे हा आखडता घेण्यात आलेला आहे. तर काय ही संपूर्ण देशाची नव्हे तर जगाची स्थिती आहे. म्हणून तर केंद्रानं राज्याला मदत करावी अशी भूमिका आम्ही घेतली. महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी, फक्त राज्याला नाही. या महाराष्ट्रासारख्या तर अनेक राज्य ही मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. पण जिथे भाजपची सरकार नाही त्यांच्याशी